हाय, जय श्रीराम. तर आज आपण सांगणार आहोत चंद्रपूर. चंद्रपूर हे महाराष्ट्रात एक जिल्हा आहे चंद्रपूर. तर तो नाही का आधी खूपच म्हणजे ब्रिटिशाच्या काळामध्ये त्याला चांदा म्हणायचे चंद्रपूरच्या. आता ते चंद्रपूर पडलं, पण त्याला चांदा म्हणायचे आधी. म्हणजे ब्रिटिश लोक चांदा चांदा करत राहायचे. आणि रेल्वे स्टेशन पण तिथे आहे मोठं, तर रेल्वे स्टेशनवर पण चांदाच म्हणून लिहून आहे आत्ता पण. तर इतकं म्हणजे आहे, तर आपण त्याच्याबद्दल बोलूया चंद्रपूर जिल्ह्याबद्दल. तर तिथे खूप सारं म्हणजे बघितण्यालायक आहे. तर ते गोंडराजाचं आधी त्याचं राज्य होतं, मग ते राजाचं. तर आणि त्यांच्या पत्नी इराई देवी. तर जे महांकाली मंदिर आहे तिथे प्रख्यात, जे त्यांच्या नावाने ओळखलं जाते, ते महांकाली मंदिर देवीचं मंदिर आहे, कालीमाताचं. तर खूप तिथे म्हणजे खूप अशी आस्था आणि खूप असं चमत्कार आणि हे म्हटल्यासारखे नाही का. तर खूप लोक तिथं गर्दी आणि खूप लोक तिथे येतात. म्हणजे मस्त म्हणजे आणि छान आहे तिथे. तर त्याची पण एक कहाणी आहे की ते देवीचं मंदिर, महाकाली मंदिरचं. तर तिथे ना काय व्हायचं म्हणजे ते म्हणत आहे ना हिराई देवी. तर राजा जे आहेत ते काय का बाहेर गेले होते म्हणते, युद्ध करायला. तर येतानी त्यांना पाणी म्हणजे प्यायचं होतं. तर एका म्हणजे असं उतरून नाही का, ती अशी नदी होती, तिथे पाणी पिले म्हणते. तर त्यांची तब्येत थोडंसं म्हणजे नाही का हे झाली, बिघडल्यासारखी. तर ते कुठेही दाखवले पण ते काही त्यांचं बरोबर काही झालं नाही. तर मग त्या हिराई, जे देवी आहे, राणी आहे, त्यांनी मग महाकाली मातेला हात जोडून त्यांना प्रार्थना केली, त्यांना नवस केला. तेव्हा ते मग राजे जे आहे ते चांगले झाले. तर त्यांच्या पण नावाने, हिराई देवीच्या पण नावानं ती महाकाली माता प्रसिद्ध आहे. आणि नवस वगैरे तिथे करतात, बकरे वगैरे आत्ताही कापतात ते. छान आहे महाकाली दिवस. मंगळवार आहे तिचा दिवस आणि खूप गर्दी असते, खूप गर्दी असते तिथे. तर खूपच छान तिथे आहे सगळं पाहण्यालायक. आणि तिथे खूप सारे छोटे छोटे असे मंदिर आहे महाकाली मातेच्या इथे. की नाही का, जसं हनुमानजीचं म्हणा, जसं गणपतीचं आहे. आजूबाजूला पुन्हा दुसरे असे मंदिर आहे तिकडे, ते म्हणजे इकून मागून पुढून असं नाही का. तर खूप असं छान आहे, खूप असं पाहण्यालायक आहे ते पण मंदिर. आतमध्ये असं गाभाऱ्यात आहे. आधी नाही का जाऊ द्यायचे आतमध्ये. जी देवीची मूर्ती आहे आतमध्ये, तर आधी न जाऊ द्यायचे आतमध्ये. आता नाही का ते काय झालं ना, काय काय माहीत नाही. तर आता ना ते नाही का जे दारा टाईप असं करून टाकलं आहे. स्टीलचं पूर्ण लावून पॅक करून टाकून त्याला पूर्ण पॅक करून टाकलं आहे. आणि आता दुरूनच जे काही द्यायचं आहे ते, जे बाकीच्या मंदिरामध्ये असते तसं नाही. तर आधी पूर्ण आतमध्ये जाऊ द्यायचे, मस्त जे पायाला वगैरे हात म्हणजे म्हणजे आम्ही गेलो होतो तर लावायचो असं पायाला हात लावून असे पाया लागायचो. तर इतकं म्हणजे छान तिथे होतं. आणि त्याच्याजवळच पुन्हा महाकाली मातेच्या जवळच ते झरपट नदी आहे म्हणून. तर तिथे पण ती त्यांच्याच याची ओळखली जाते. छान आत्ता पण वाहत आहे तिथे. आणि जे पुन्हा तिथे नाही का पुरातन काळात हे मंदिर आहे, अंकलेश्वर गेट म्हणून आहे. तर तिथे महादेवाचं खूप जुनं मंदिर आहे, खूप जुनं. तर तिथे पण नाही का तसंच ते त्यांचीच काहीतरी कहाणी आहे. तर ते पण खूप असं जे श्रावण सोमवार म्हणतो तिथे खूप मान्यता आहे, खूप जातात तिथे लोक. आणि खूप म्हणजे छान असं परिसर आहे तिथे, म्हणजे जे म्हणत आहे आता गोंडवाना म्हणून. तर तिथे ना खूप असं कोरीव काम वगैरे केलं आहे. तो किल्ला असा आहे तिथे, किल्लाच असं म्हणल्यासारखं आहे तिथे. तर तिथे पण खूप असं पाहण्यालायक आहे. असं मोठं आतमध्ये वगैरे नाही जाऊ देत तिकडे, कारण की पण असं पाहण्यालायक आहे खूप असं, म्हणजे कोरीव काम, किल्ला. आणि तिथे असं जे म्हणत आहे ना किल्ले म्हणून, तर ते तिथे नाही का 4 गेट आणि 4 खिडक्या असे म्हणून आहे. दरवाजे ज्या म्हणजे 4 दरवाजे आणि 4 खिडक्या असं काहीतरी. हनुमान खिडकी, बगल खिडकी, चतपुरा गेट असं वगैरे त्यांचे नावं आहे. तर खूप असं म्हणजे छान पाहण्यालायक आहे. आणि आधी ना त्यांना आधी चंद्रपूरला चांदा बनायची म्हणून सांगितलं ब्रिटिश लोकांच्या जे काळामध्ये आहे, ते लोक चांदाच म्हणायचे. तर
मग नाही का त्याचं नाव बदलून मग चंद्रपूर ठेवले असं आहे. आणि त्याला नाही का ब्लॅक गोट पण म्हणतात. म्हणजे म्हटलं ना कोळशाच्या खाणी, असं म्हणून त्यांना तिथे खूप म्हणजे ब्लॅक गोल्ड म्हणून ओळखली जाते. आणि त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळशाच्या खाणी असं वारसामुळे प्रसिद्ध आहे ते चंद्रपूर. खूप म्हणजे खूप अतिप्रमाणात तिथे कोळशाच्या खाणी म्हणजे अ, असं आहे. आणि मग 1960मध्ये तो चंद्रपूर मग सेपरेट म्हणून असं स्वतंत्र म्हणून जिल्हा ओळखला जातो. तर असं खूप म्हणजे तिथे छान असं आहे महत्त्व. आणि खूप असं म्हणजे ते मातेचं देवीचं आणि ते गेट म्हणत आहे अंकलेश्वर गेट. तिथे ना पिंडी ना, जे अंकलेश्वर गेट म्हणत आहे तिथे ना पिंडी असं आतमध्ये आहे. म्हणजे असं ते पण असं असं वाटते की आपण आतमध्ये गाभाऱ्यात उतरत आहो. आणि मग त्या पिंडीची वगैरे असं पूजा केली जाते, जे महादेवाचं मंदिर म्हणत आहे अंकलेश्वर. तिथे पण खूप सारे देव आहे. तिथे पण पाहण्यालायक आहे. खूप झाडं आहे 1-2 तिथे. आणि असं बाकीचे पण देव आहे, बाकीचे पण असं हे आहे. पण तिथे आतमध्ये जाताना खूप मोठा आधी पहिले नंदी ठेवला आहे. आणि आतमध्ये असं जाताना इतकं म्हणजे ते काय म्हणतात, गाभाऱ्यातच जाताना असं वाटते. आणि ते पिंडी पण असं आतमध्ये असल्यासारखं आहे ते. इतकं छान ते म्हणतात ना, पहिल्याचे जे मंदिर आहे ते खूप म्हणजे असं. आणि जे म्हणत आहे महाकालीजवळ तिथे नाही का एक नाही का आधी नाही का विहीर होती. ते विहीर ना कोणत्या तरी गावी निघायची म्हणते आधी. म्हणजे जे म्हणतात ना राजाचे जे गुप्त रस्ते, ते त्याच्यासाठी ती विहीर होती त्या, असं म्हणतात. तर ते विहीर आहे ना, तर आधी होती, आधी दिसायची, आधी म्हणजे अशी ओपनच होती, म्हणजे पूर्ण खुली खुली होती. तर आता नाही का काय, मग त्याच्यामध्ये ते लोक कसं कचरा टाकू 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 पूर्ण ते काय केले, म्हणजे सांगत आहे ना पाणी पण होतं तिथं. तर मग ते कचरा टाकून त्याला हे ते म्हणल्यासारखं नाही का खराब होईल म्हणून ते काय केले, पॅक केले आता पूर्ण छान असं केले. तर खूप म्हणजे असं तिथे महाकाली मातेची मान्यता आहे. ते गेट जे म्हणत आहे की अंकलेश्वर गेटजवळ जे मंदिर आहे ते पण खूप मान्यता आहे. खूप छान असं पाहण्यालायक आहे. आणि खूप तिथे म्हणजे एक काय म्हणते कॉलेज पण आहे, इंजिनियर गांधी कॉलेज असं म्हणून खूप मोठं प्रसिद्ध आहे ते कॉलेज. रस्त्यावरच आहे वल्हारशा रोडवर. तर खूप छान आहे पाहण्यालायक. खूप म्हणजे आपल्याला असं वाटते की खरंच जाऊन पाहावं तिथं सगळं. म्हणजे आहे मान्यता आत्ता पण त्या जे लोक आहे ब्रिटिश लोक त्यांनी जे हे केलं आहे. म्हणजे आधी नाही का ते राज्य करत होते. आणि मग आता हे ते जे म्हणत आहे गोंडवाना राज्य, त्यांचं पण खूप सारे किल्ले पाहण्यालायक आहे. खूप सारं तिथे जे जगपुरा गेट म्हणत आहे तिथे नाही का असा मोठा जे काय म्हणतो हा गांधी जे नाही का महात्मा गांधीचा मोठा पुतळा आहे तिथे. छान असं खूप सारं असं पाहण्यालायक आहे ना. खूप सुंदर आहे चंद्रपूर. तर इतकं म्हणजे पाहण्यालायक एक छान आहे. आणि खूप म्हणजे तिथे ना तापमान पण खूप असतो. म्हणजे जे आपण जेव्हा उन्हाळा म्हणतो ना, तिथे खूप असं जास्त प्रमाणात असते तापमान चंद्रपूर इथे. तर इतकं म्हणजे ते म्हणजे हे होऊन जाते ना की खरंच त्या तापमानामुळे. तर त्याचा प्रभाव मग आजूबाजूचे आहेत तहसील हे ते तिकडे असं पडत असते. तर खूप असं म्हणजे पाहण्यालायक आहे आणि खूप असं छान आहे. तर तिथे ना खूप म्हणजे असे कोळशाच्या खाणी आहे ना. तर जे आपण म्हणत आहे इंजिनिअर कॉलेज, त्याच रस्त्याने तिकडे आतमध्ये खूप साऱ्या नाही का अशा टेकड्या आहे. खूप असं म्हणजे नाही का पाहण्याला अशा मोठ्या मोठ्या पांढऱ्या पांढऱ्या अशा मोठ्या मोठ्या टेकड्या आहे, जे आपण म्हणतो खदान. आणि ते आवाज येते असा खदानीचा, असं नाही का धडकन, ते तसा अशा नाही का अशा आहेत. आणि तिथून असं. आणि कधी कधी ते म्हणते ना काय गदान नाही दगान झाली काहीतरी, असं दगान झाली असं म्हणते ना. तर कधी कधी कसं आहे माहिती आहे, घरकन हाल आले लागते. दरवाजा वगैरे म्हणजे दरवाजी खिडकी असं नाही का तिथे म्हणजे नाही का होत. म्हणजे लोक सांगतात की असं ते झाली दगार,
तर ते कसं आहे एकदम असं म्हणजे ते म्हणतात ना कोळशाच्या खाणी आहे, त्याच्यामुळे तिथे ना असं घरं नाही का असे हालायला लागतात. पण ते म्हणजे थोडंफार आधी म्हणजे म्हणतात की कधी कधी असं जोराने एकदम झाली की भांडे पडून जायचे असं वगैरे सांगतात. तर खूपच म्हणजे आधी हे होतं. आणि खूप म्हणजे तिथे नाही का कोणी कोणी म्हणतात की पाण्याचं प्रमाण पण आधी म्हणजे खूप म्हणजे कमी, कारण की कोळशाच्या खाणी आणि तिथे कसं आतमध्येच म्हणजे ते सगळं नाही का, त्याच्यामुळे तिथे पाण्याचं पण प्रमाण आहे ते खूप म्हणजे थोडंसं कमीच प्रमाणात असं म्हणता येते आपल्याला. तर त्याच्यामुळे आणि खूप म्हणजे पाहण्यालायक आहे खूप. म्हणजे ते जे हनुमान खिडकी म्हणत आहे ना ते म्हणजे असे एकदम हे नाही आहे त्याच्यामध्ये वगैरे. आपण साधं असं असं तेही असं तसं म्हणतो ना आपण टेकडावर चढतो तशा टाईप ते हनुमान खिडकी आहे आणि अशी टेकडावर चढल्यासारखी आहे. म्हणजे जर आपण इकून जर गाडी टाकली तर तिकून म्हणजे आपल्याला हॉर्न देत जावं लागते. तर नाहीतर मग आणि असं टेकडावर असल्यासारखं आहे तर ते बरोबर न्यावं लागते असं. म्हणजे ते म्हणजे आधीपासून जे करून ठेवले आहे ते किल्ले वगैरे असं पाहण्यालायक आणि त्याच्यावरती कोरीव काम वगैरे. तर माझं एक सांगायचं राहूनच गेलं. जे महाकाली मंदिर आहे ते म्हणत आहे तर ते ना इतकं म्हणजे प्रख्यात आहे मंदिर. महाकाली मंदिर जे चंद्रपूरचं महाकाली मंदिर आहे तिथे ना नांदेडची लोक खूप अशी म्हणजे खूप गर्दी करतात. कसे चैत्र महिन्यामध्ये जे म्हटलं आता उन्हाळा चैत्र महिना तो पण असंच याच्या म्हणून नवरात्राचाच म्हणून खूप मानला जातो. तिथे लोक त्या टायमाला खूप लोक गर्दी करतात खूप. बस जे म्हणत आहे की ते चैत्र त्याच्यामध्ये ते रामनवमी पण येते आणि हनुमान जयंती पण येते. तर ते झाल्याशिवाय ते जातच नाही. तर खूप असे म्हणजे तिथं गर्दी असते. त्यांची श्रद्धा म्हटल्यासारखी भाविकांची गर्दी खूप बस त्यांचं मान्यता इतकं म्हणजे ते पण लोक असे म्हणत आहे ना मन्नत वगैरे करतात आणि ते बकरे वगैरे हे करतात म्हणजे नाही का त्याची मन्नत. इतकी गर्दी खूपच गर्दी. म्हणजे तो जो म्हणत आहे अंकलेश्वर गेट तो पूर्ण त्या टायमाला बंदच असतो, पूर्ण बंदच असं आहे. म्हणजे दुसरीकडून जावं लागते इतकी म्हणजे गर्दी त्यांची वाढते. आणि खूप म्हणजे त्यांची म्हणजे भक्ती आहे ते म्हणतात की जे त्यांनी पिकवतात ते देवीला म्हणजे अर्पण करायला आणतात किंवा दाखवायला आणतात की असं तसं म्हणून. तर खूपच म्हणजे तिथे नाही का असं मान्यता आहे. आणि ते मग तेवढे दिवस राहतात असं वगैरे नाही का. ते म्हटलं जे झरपट नदी आहे महाकालीजवळ माथेच्या जवळ जे झरपट नदी आहे त्या नदीमध्ये ते आंघोळ करतात इतकं. म्हणजे तिथं छान आंघोळ वगैरे करून मग त्या देवीची पूजा वगैरे करून तिचे म्हणजे जे काय आहे ते जे त्यांचे बोलणं असतात ते वगैरे करून छान असे मग राहतात छान. आता नाही आधी तर नाही का असेच म्हणजे राहायचे. आता ना खूप छान म्हणजे व्यवस्था केली जाते त्यांच्यासाठी असं आहे. तर आधी कसं व्हायचं म्हणजे तिथं नाही का शेत वगैरे राहायचे ते गाड्या करून येतात खूप साऱ्या गाड्या. म्हणजे असं सांगत आहे ना की तर ते राहतात. आणि जे म्हणत आहे रामनवमी हनुमान जयंती तर ते झालं की मग एकही दिवस राहत नाही त्यांनी मग ते लगेच चालले जातात असं आहे. तर खूप त्यांचं म्हणजे हे आहे. आणि नवरात्रमध्ये तर इतकी गर्दी असते तर खरंच तेव्हा तेव्हा त्यांनी नाही असतात. पण नवरात्रामध्ये आपले लोक साधे जे जे गावातले लोक आहे जिथे म्हणजे ज्यांना ज्यांना माहीत आहे तेव्हा ते त्यांची गर्दी असते नवरात्र 9 दिवस पूर्ण. आणि आता ना खूप म्हणजे छान व्यवस्था करतात नवरात्रमध्ये की छान मस्त कार्यक्रम ठेवतात कव्वाली ठेवतात छान असं नाही का. तर आता खूप म्हणजे हे झालं आहे ते म्हणजे आधी असंच होतं तर आता ना का खूप म्हणजे ते बनवलं आहे छान. मंदिर गेट वगैरे हे ते लावून छान बनवलं आहे. तर छान आता केलं आहे तिथे. तर इतकं म्हणजे छान तिथे वाटते ना की त्या टायमाला नवरात्रामध्ये की म्हणतात नवरात्रामध्ये सगळेजण तर जागेच असतात. पण इतकं म्हणजे छान तिकडल्या जर तिकडे गेलं तर इतकं म्हणजे छान लोक सगळे दिसतच असतात. आणि मस्त इतकं गर्दी पूर्ण भरून नवरात्रामध्ये जे लावले असतात ते काय म्हणते जर आपण लाईनीत लागत असतो तर ते काय करतात ते बांबू वगैरे किंवा ते काहीतरी स्टीलचे असे लावलेले असतात. तर इतकं म्हणजे ते इतकं भरून ना की काही सांगायचं कामच नाही. तर इतकं म्हणजे छान ते भक्ती म्हणा देवीची की काय म्हणा असं म्हणून तर इतकं म्हणजे छान ते. आणि म्हटलं की श्रावण सोमवारमध्ये जे म्हणत आहे की अंकलेश्वर गेट तिथे पण खूपच गर्दी जे सोमवार दिवशी आहे म्हणजे त्या महिन्यातच खूप गर्दी असते तिथे पण. तर इकडे पण गर्दी ती खूपच भाविकांची गर्दी खूपच म्हणजे श्रद्धा आणि हे ते नवस फेडणं तिला. तर इतकं छान की खूप बस. तर असं आहे.
तर जे म्हटलं आता नांदेडची लोकं, तर ते नाही का जे अंकलेश्वर गेट आहे गेट, तर तिथे पण नाही का इतकी म्हणजे छान त्यांनी पूजा करतात त्या गेटजवळ. आणि तिथे पण छान असं कोरीव काम केलं आहे. छान असे म्हणजे असं वाटते की तिथे नाही का असं वाघाचे वगैरे नाही का असं मूर्त्या वगैरे ठेवल्या आहे असं वाटतात तिथं. आणि तिथे पण त्यांनी नाही का पूजा करतात. इतकी म्हणजे ते हळद वगैरे ते ते तिथे असतात, नारळ वगैरे फोडतात. तर इतकं छान त्यांच्या म्हणजे पूजा आहे आणि त्यांची भक्ती म्हटल्यासारखं इतकं म्हणजे छान ते पाहूनच असं वाटते आपल्याला की खरंच तर खूप त्यांचं म्हणजे आहे सत्व म्हणल्यासारखं ते देवीबद्दल. तर खूपच म्हणजे बाकीचं लोकांचं तर आहेच असं म्हणून नाही, पण ते येऊन असे करतात ना, म्हणजे नाही का सांगत आहोत. तर इतकं म्हणजे छान वाटते ना ते पाहूनच. म्हणजे पूर्ण अशी गाडी भरूनच येतात आणि पूर्ण असे घरचे पूर्ण जे लोक आहेत त्यांना इतकं छान आणि त्यांचं मग ते जे म्हणतात ते काय म्हणतात ते त्यांच्या भाषेमध्ये ते म्हणजे नाही का ते गाणे म्हणणं त्यांचे किंवा जे आहे ते, तर ते त्यांचं चालू असते. तर नाही समजत आपल्याला त्यांची ती भाषा, तर छान चालू असते आणि छान असे म्हणत असतात. तर खूप छान वाटते. तर तुम्ही पण येऊन बघा. छान महाकाली मंदिर, अंकलेश्वर मंदिर जे महादेवाचं आहे, तर तुम्हाला पण छान वाटेल. पुरातन काळातलं आहे सगळं. तर खूप छान वाटते पाहायला वगैरे किल्ले वगैरे. तर ठीक आहे. जय श्रीराम. बाय.